आता हे जे सगळे इथं ग्रामस्थ आहेत जे श्रमदान करत आहेत, हे सगळे इथं गावात राहणारे आहेत की काय व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त काय बाहेर गावी पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी आहेत? आता हे पहा, आमचं गाव ना पुण्यापासून एक 45 किलोमीटर अंतरावरती. तर मोस्ट ऑफ द आमची सगळी मुलं पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये कामाला आहे. तर एकोपाने हे श्रमदानाचं काम चालतं. तर पहिला आमचा उपक्रम होता झाडांचा आणि दुसऱ्या श्रमदानामध्ये आपण रस्ते साफसफाई करतो. तर त्या साफसफाईमध्ये आम्ही प्रत्येक महिन्यातल्या दुसऱ्या रविवारी आणि चौथ्या रविवारी हा पूर्ण गावातला रस्ता, स्मशानभूमी आणि पानंद रस्ते हे आपण साफसफाई करतो. त्याच्यानुसार आपण मग उपक्रम ठरवतो आणि साफसफाई करत असतो मोस्टली. आणि सगळी मुलं ही पुण्यावरून येतात मोस्टली, आणि गावातली ग्राउंड फील्डला काम करणारी पण तेवढीच लोक आहेत. म्हणजे असं कोणच नाही की पुण्यात आहे तर तो येत नाही. तर पुण्यातली लोक येतात आणि गावातली लोक काम करू लागतात आणि श्रमदानातून आमचं साफसफाईचं काम केलं जातं. मग तुम्ही हे पुण्या मुंबईतल्या लोकांशी असं एखादं तुमच्या कामाचं पुढच्या रविवारचं जे काही नियोजन आहे, तर हे कुठल्या पद्धतीनं तुम्ही एकमेकाशी कॉन्टॅक्ट करत असता? आता ही पंचवार्षिक आपली जी निवडणूक झाली त्याच्यानुसार एक ग्रुप बनला आमचा, ग्रामपंचायत आडाचीवाडी पंचवार्षिक. त्याच्यामध्ये आपला एक प्रत्येक रविवारी किंवा शनिवारी जो काही उपक्रम होणार आहे त्याचं एक कॉन्सेप्ट मांडली जाते की बाबा आपण काय करणार आहे. त्याच्यानुसार मग पुण्या मुंबईचे आणि ग्राउंड म्हणजे गावातली लोक हे ठरवतात आणि त्याचा एक निर्णय घेऊन आपण मग तो डिसिजन घेत असतो. मग साफसफाईचा असो किंवा बाकी काही उपक्रम असो. तर त्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनलेला आहे. त्याच्यावरती प्रत्येकाला मुभा आहे तो त्याचा विचार मांडू शकतो. सगळे त्याच्यावरती एकोपाने विचार घेतात, सगळ्यांची मतं कन्सिडर केली जातात आणि मग तो डिसिजन घेतला जातो. म्हणजे फक्त या गावात राहणारे ग्रामस्थच नाहीत, तर या गावातील युवक जे नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून शहरामध्ये वास्तव्यास आहेत, ती लोक सुद्धा आपली सुट्टी या ठिकाणी येऊन आपल्या गावाची सेवा करण्यात घालवतात. म्हणजे जो प्रकल्प याने घेतलेला आहे, जो तो फक्त एकदा करून थांबायचा नाही, तर तो मेंटेन ठेवायचा. म्हणजे आपण बघितलं की हे दर शनिवार रविवार जे काय यांच्या सुट्टीचं यांचं जे काय नियोजन असेल, त्या नियोजनाप्रमाणे हे एकत्र येऊन हे केलेलं काम मेंटेन ठेवण्याचं सुद्धा काम करतात, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू नये.